आपल्याला उचलून घ्यायची. आवाज येतो ना माझा तुमच्याकडे? आपली आई आपल्याला उचलून घ्यायची. आई उचलून घेताना पुढे घ्यायची. आई उचलून घेताना पुढे घ्यायची, आपल्याला कडेवर घ्यायची. पण बाप उचलून घेताना पुढे घ्यायचा, पुढे घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती घ्यायच्या मागचं कारण काय? आणि आई हा विचार करते, आई हा विचार करते की जे मी बघितलंय ते माझ्या लेकरानं पाहावं, लेकरानं. म्हणून आई आपल्या मुलाला समरेशमध्ये घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. अरे बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे मी बघितलं नाही ना, जे ते माझ्या मुलानं पाहावं म्हणून बाप त्याच्या पुढचा विचार करत असतो. बाप लय मोठा आहे. अरे आयुष्यभर आपल्या अंगावर फालतू कपडे घालतो, पण आपल्या लेकरांना फालतू कपडे कधी घालून घेत नाही. त्याचं नाव आहे बाप. मी गोवा बाप सांगेल. अरे 14 वर्ष रडणारी कौशल्य माता, 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगाला दिसली. पण हा विचार कोणी केला नाही, हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम 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 करत सोडला, तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. बापाबद्दल गेले तुमच्या डोळ्यातून पाणी आहे. किती मोठा असतो बाप. आई काकीला विचारा, कधीच रडला नाही आमचा दगडू बाबा. पण त्या दिवशी तिच्या गळ्यात पडून रडला, धाय मोकलून रडला. हे अख्खे तर हाताच्या घोडाप्रमाणे मागवून येतो तुला, तर हाताच्या. पण आज दुसऱ्याच्या ताब्यात देतोय. काय असते त्या बापाची अवस्था? मी अजून बाप सांगून राहील. अरे श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयाने मोठं केलं. श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयाने मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं नाकात तोंडात पाणीचा बसतो, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं, ते बाप कोणाला दिसला नाही. म्हणून बोलून जाईल आई बापाबद्दल, किती मोठा बाप असतो. आपल्या लेकरांकरता आपली कुरवंडी वाढवतो, त्याचं नाव आहे बाप.